नमस्कार, कसे आहात? या आठवड्यात माझी डिलिव्हरी डेट आहे. तर त्यासाठी मी बरीच तयारी करून ठेवली होती, पूर्वतयारी. तर या आठवड्यातली पूर्ण तयारी जी काही स्वयंपाक वगैरे करावा लागणार, त्यासाठी जी काही तयारी आहे ती करून ठेवते मी. म्हणजे भाज्या सगळ्या मी साफ करून स्वच्छ ठेवते. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवते. मी माझ्यासाठी काय तयारी करत नाही, कारण म्हणजे माझ्यासाठी जे काय लागणार आहे खायचं वगैरे, तर ते सगळं माझी मम्मी करणार आहे. तर माझी मम्मी येणार आहे आणि ती माझी जी डेट आहे डिलेवरीची त्याच्या आदल्या दिवशीच मी तिला बोलवते. म्हणजे नंतर तिला बराच दिवस राहता येईल. आधी येऊन पण तेवढं काही करायचं नाही आहे. मी सगळी तयारी करून ठेवली आहे. आणि सुरुवातीला जे आहे ते लिक्विडमध्येच आपल्याला घ्यायचं असतं. मेथीची भाजी, पालेभाज्या असतील त्यांचं सूप, परत डाळीचं वगैरे पाणी वगैरे तेच घ्यायचं असं सुरुवातीला. त्यासाठी मी जास्त भाज्या नाही मागवल्यात. मला ज्या दिवशी हॉस्पिटलला जायचं असेल त्याच्या आदल्या दिवशीच मी पालेभाज्या मागवते, कारण आत्तापासून खराब होणार भाज्या. त्यामुळे पालेभाज्या 1-2 दिवसाआधीच आणल्या तर त्या फ्रेश राहतात. तर जेवढी तयारी मला करता येईल तेवढी मी करून ठेवते. तर लास्ट वीक आहे हा. इथे डायनिंग टेबल ठेवल्यामुळे ना खूप सोपं जातं मला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आणून इथे ठेवून स्वच्छ धुवून पुसून लगेच फ्रीजमध्ये लावता येतं. नाहीतर किचनमध्ये थोडीशी जागा कमी होती. किचनचं जे काउंटर टॉप आहे ते, तर हे काही डबे होते ते मी शॉपमधून घेतले होते, मिस्टर DIYमधून. मी दाखवलेसुद्धा होते तुम्हाला. आणि काही आहे ते लोकल शॉपमधून. तर जास्त वेळ आहे ना मला आलं लसूण साफ करायला लागला, कारण लसूण एवढा सोलायला खूप कंटाळा येतो मला. आणि सोलून ठेवलं तर सोपं जातं आपल्याला भाज्या वगैरे करायला. टिफिन असतो सकाळी, जरी मी नसेल तरी पण मम्मीला लागणार. मग ते सकाळी कधी निवडणार, कधी साफ करणार. त्यासाठी मी आलं लसणाची पेस्ट करूनच ठेवते 8-1 दिवसासाठी. आणि एक मी नवीन चॉपर आणलं आहे, तुम्हाला दाखवते. त्याच्यात खूप छान आलं लसणाची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित होते आणि आपण जेव्हा तेलात टाकतो ना तेव्हा चिटकतसुद्धा नाही. तर मी तेही तुम्हाला दाखवेल. आणि एका ताईने कमेंट केली होती की चिकू एक्सायटेड आहे का, चिकूबद्दल सांगा मला, तो खुश आहे का, किंवा तो काय म्हणतो वगैरे. तर मी एकाही व्लॉगमध्ये सांगितलं नव्हतं की चिकू किती खुश आहे. आता थोडेच दिवस राहिले तर म्हटलं चला आता मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगते. तर चिकू सगळ्यात जास्त खुश आहे बेबी येणार म्हणून. आणि तोच नाही तर आम्ही तिघंसुद्धा खूप खुश आहे आणि खूप वाट बघतो आम्ही कधी डिलिव्हरी होईल आणि कधी काय आहे ते, बेबी बॉय असेल किंवा बेबी गर्ल असेल, जे काय असेल ते, तर त्याची वाट बघतो आहे. आणि जे काय असेल ते चांगलं असावं, त्याचं आरोग्य वगैरे आणि सगळं व्यवस्थित व्हावं, बस एवढीच इच्छा आहे. पण कुठेतरी मनात असं वाटतं की मला मुलगी व्हावी, कारण मला नेहमी असं वाटायचं मला एक मुलगी हवी. मला मुलगा आहे म्हणून नाही म्हणत आहे मी. जरी मला मुलगा नसताना तरीसुद्धा मला मुलगीच हवी होती. जेव्हा फर्स्ट टाईम मी प्रेग्नंट होती तेव्हासुद्धा मला डॉक्टरने विचारलेलं की तुम्हाला काय पाहिजे नाही. C-सेक्शनला जेव्हा मला नेलं होतं तेव्हा, तर तेव्हासुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की मला मुलगीच हवी आहे. पण तेव्हा झाला मुलगा. पण सेकंड चान्समध्ये तर आता मला मुलगीच हवी आहे. नाही झाली तर मग काय, असं मला वाटतं. आणि देवाकडे मी कधी काय मागितलं असेल ना, तर ही एकच गोष्ट मागितली की मला कधी पण जेव्हा मी प्रेग्नेंट होईल तेव्हा मला मुलगी हवी आहे. आणि स्वामींवर माझा विश्वास आहे. मी मुलगा मुलगीमध्ये भेदभाव नाही करत आहे. आता मला एक मुलगा आहे, तर एक मुलगी झाली तर कंप्लीट अशी फॅमिली होईल. आणि मुलगी मुलगीच असते. मुलीचं खूप प्रेम असतं आईवडिलांवरती किंवा भावावरती. मुलींना काय माहिती, मला असं वाटतं की मी माझ्या मम्मीवर जेवढं प्रेम करते ना तसंच माझी मुलगी माझ्यावर करेल. पुढे जाऊन मुलगी आपली बहीण बनते, मैत्रीण बनते, वेळ आली का ती आपली आईसुद्धा बनते. मुलगी कितीतरी पटाने मला असं वाटतं मुलापेक्षा ना चांगल्या असतात, मॅच्युअर असतात, समजूतदार असतात, समजून घेतात. तसा चिकूसुद्धा माझा खूप चांगला आणि गुणी मुलगा आहे. पण मला मुलगीच हवी आहे. तुम्हीसुद्धा माझे व्लॉग बघता तर सांगा स्वामींना माझी इच्छा पूर्ण करायला. आणि बरेच कमेंटसुद्धा येतात की तुला मुलगीच होणार आहे किंवा मुलगाच होणार आहे म्हणून. तर माझे जे सिम्टम्स आहेत ना ते सेम पहिल्या प्रेग्नन्सीसारखेच आहेत. त्यामुळे मला कुठेतरी असं भीती पण वाटते की सगळे सिम्टम्स आधीसारखेत, मुलगा झाला तर असं. तर बघू, जे काय होईल ते मान्य आहे आणि सगळं व्यवस्थित व्हावं.
तर असो, जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल सुद्धा. पण मला माहिती नाही तेव्हा मी ब्लॉग करेल की नाही. हॉस्पिटलमध्ये कसे सगळे असतात आणि शूट तर करणार आहे मी, अपलोड करेल की नाही माहिती नाही, कारण सगळ्यात दिसणार व्हिडिओमध्ये, त्यामुळे पण मेमरीज राहण्यासाठी मी शूट करायला सांगितलेलं आहे. चिकूची सुद्धा इच्छा आहे की त्याला बहीणच व्हावी, आणि माझ्या भावाची मुलगी आहे ना, तर ती त्याला दरवर्षी राखी वगैरे बांधायची. ते दोघं खूप छान खेळतात, तर तिला बघून असं वाटतं की मला पण बहीणच हवी असं. तर बोलता बोलता बघा माझं सगळं झालं, कामसुद्धा आवरून. तर फ्रीज मी सुद्धा साफ करून घेतले. ते नाही दाखवलं कारण काय सारखं सारखं दाखवणार. तर हेही मी दाखवणार नव्हती. जी काय मी तयारी करते, भाज्या वगैरे आणून साफ करून फ्रीजमध्ये ठेवते ते. पण म्हटलं या आठवड्यात मला आता जास्त काही शूट करण्यासारखं नाही आहे, तर हेच चला आपण दाखवूया. एवढी दाखवली मी तयारी काय केली, तर हे पण एक दाखवावं म्हणून मी दाखवते. तर हे जे चॉपर आहे ना, हे मला पप्पाने आणून दिलं आहे, आणि ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट खूप छान होते. लोकल शॉपमधूनच घेतले आहे. कितीला 200 का 250ला काहीतरी आहे, मला प्राईस नाही आठवते. त्यांनीच मला आणून दिलं होतं. तर ह्याच्यात लसूण असं टाकायचं आणि असं फिरवायचं, खूप छान ह्याच्यात पेस्ट बनते. माझ्याकडे एक दुसरं होतं दोरीचं, जे असं टाकायची लसूण त्याच्यात आणि खेचायची ती दोरी, पण त्याच्याने हात दुखायचा आणि दोरीसुद्धा तुटून जायची. पण हे खूप छान आहे, याच्याने जास्त हात पण दुखत नाही आणि खूप जास्त असा जोरसुद्धा लावावा लागत नाही. तर ह्याच्यात छान बनते आलं लसणाची पेस्ट. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हे तुमच्या इथे लोकल शॉपमध्येच मिळून जाईल, ऑनलाईन माहिती नाही. आणि हे बघा किती छान जे आहे ती आलं लसूणची पेस्ट होते ह्याच्यात. हे बघा खूप जास्त बारीक पण होत नाही. कधी कधी आपण मिक्सरला वाटलं ना, तर कढईमध्ये टाकल्यावर लगेच तेलाला चिटकतं, पण ह्याच्यात तसं होत नाही. कांदे, बटाटे आणि लसूणसुद्धा आणलं होतं, तर ते सुद्धा मी साफ करून ठेवलं आहे. कांदे तसेच ठेवले ना, तर तेवढा तो कचरा आहे ना, मग सारखा आहे ना खाली सांडत राहतो या चाळीतून. त्यामुळे मी असं निवडूनच ठेवते. आणि हा लसूण खूप छान आहे, पप्पाने मला आणून दिला होता, तर बराच आणून दिला होता. त्यातलं मी थोडंसं वापरलंसुद्धा आहे महिनाभरापूर्वीच. तर बटाटे मी थोडेच आणलेत, कारण त्यांना नंतर खराब होतात, मोड वगैरे फुटतात त्यामुळे. तर अशी ही सगळी तयारी माझी झालेली आहे. आणि माझ्यासाठी मी का नाही करत आहे ते पण सांगितलं तुम्हाला, नाही तर तुम्हाला वाटेल केवढासा भाजीपाला वगैरे आणला आहे. तर जेव्हा मला आदल्या दिवशी जायचं असेल तेव्हाच मी मागवेल, म्हणून मी आता जास्त नाही मागवलं आहे, फक्त यांच्यासाठी टिफिनसाठी. कधी कडधान्यसुद्धा असतात म्हणून मध्ये. तर हे बघा आलं लसणाची पेस्टसुद्धा खूप छान झाली आहे ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं जे आहे लसूण मी सोलून ठेवलं आहे, डाळीसाठी वगैरे लागतं त्यामुळे.
तर माझं सगळंच आलेलं आहे आणि आता फ्रीज बाहेरून पुसून घेते. तर बेबीसाठी मी कॉटसुद्धा मागवला आहे, तोही मला दाखवायचा आहे तुम्हाला. तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.